हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि बॅच जिथं काल संपलेली तिथंच आज आपण कंटिन्यू करूयात. थोडासा लेट झालाय बट इंटरेस्टिंग टॉपिक चाललंय. तर तुमचं काय म्हणणं आहे नरकाबाबतीत मग? तुम्ही पण पाप पुण्यावर विश्वास ठेवता ना? हो, तुमची कुठे जागा ठेवली? ते नाही माहिती. माझी जागा कुठे आहे ते माहित नाहीये. एनी आयडिया? जसं आम्ही फुल टंकी की छोटं बोलतो की आम्ही नरकात फिक्स नाही. सी, आपण एक माणूस म्हणून विचार केला ना तर मी तुम्हाला निश्चित सांगेल की नरकात तर जागा असेलच माझी पण कारण मी पण काही चांगले कामं नाही आहे करत. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही विचार करताय एक केलंय तर अजून 2 करून मोकळं हो. माझा विचार असतो जे आज केलंय त्याच्यावर पण प्रायश्चित्त पाहिजे आणि इन फ्युचरचं माहीत नाही पण जे पास्ट कळत झालेले आहेत ना त्याच्यातनं मुक्त कसं करता येईल. हे खूप ड्रामॅटिक किंवा तुम्हाला ते काय स्पिरिच्युअल ज्ञान थेरपी वाटेल पण माझा उद्देश हाच असतो. म्हणजे माझ्यासाठी जे विचारला प्रश्न म्हणून सांगतो. हिअर व्हॉट आय एम डुईंग इज फॉर माय नरिशिंग फॉर माय दिस बॉडी, नॉट फॉर माय सोल. So I need to nourish my soul and there is the energy. If you called it soul, good. It called God, okay. हे तुम्ही काही नाव द्यात त्याला पण there is a energy आणि ती एनर्जी कंटिन्युअस आहे आणि ती कॉन्स्टंट चेंज होत राहते. पण जी आत्ता सध्या जे आपण करतोय वागतोय ते आपल्या बॉडीच्या सुखासाठी, आपल्या ह्या नावासाठी जे आपल्या ह्या जगात आल्यावर दिलेलं आहे. आणि दॅट इज नॉट द human goal should be to nourish the soul, to nourish that energy की ॲटलिस्ट मरताना ना रिग्रेट नाहीत झाले पाहिजेत त्या गोष्टीचं की आपण कुठल्या तरी जीवाला दुखवलं. सी, एव्हरीवन इन दिस वर्ल्ड लिव्हिंग बीइंग इज द चाइल्ड ऑफ समवन and if I am getting hurt or if my mom dad is getting hurt, if someone hurts me, then how that mom dad will feel the child I am going to hurt. एक आई वडिलांना किती वाईट वाटतं जेव्हा त्याच्या मुलाला त्रास होतो. मग मला काही अधिकार आहे की मी तुम्हाला सगळ्यांना त्रास देईल कारण तुमच्या आई बापांना पण वाईट वाटेल ना. मग हा सगळा विचार जेव्हा मी करतो तेव्हा मला असं वाटतं की मी चुकीचं करतो. म्हणून मग मी माझा विचार असा करतो की आय नीड टू से सॉरी, अपोलाइज आणि मग त्याच्यावर मग मी काम करायला चालू करतो. मग ते ऍक्शनची रिॲक्शन आहे ना. सी, हे बघ, आगीत हात घातला ना तर पळणार आहे ना. पण मग त्याच्यानंतर तुम्ही काय करता ना ते त्याला जस्टिफाय करतो. काही जण असतात की इट इज नॉट फॉर एव्हरीवन बट काही जण असतात की दे डझंट केअर इफ दे डू द मर्डर ऑल्सो, दे डोंट रिग्रेट ऑल्सो. नाही, मग त्याला काहीच उपयोग नाहीये. आणि काही जण असतात की चुकून एखादा डास मेला तरी तो स्वतःला ब्लेम करतो की माझ्यामुळे मेला. मुद्दा हा आहे की दिस इज ह्यूज डिफरन्स अबाउट थिंकिंग. आणि मग दोघांचे कर्म तसे बांधले जातात. भले तुम्हाला आत्ता जगातले सगळ्यात श्रीमंत माणसं जर ते क्राईम करून बनले असतील तर निश्चितच कुठं ना कुठं तरी त्यांना ते भोगावं लागणार. आणि हे युनिव्हर्स बॅक देतं. जे तुम्ही युनिव्हर्सला दिले ते इंटू होऊन देतं. आणि हे मला माझा अनुभव आहे. मी काय असं पुस्तक वाचून किंवा स्पिरिच्युअलिटीचा गुरु वगैरे नाहीये. अनुभव मला पण मुद्दा कसा असतो सर, कधी कधी काय होतं ना, तुम्ही जे बोलता ना की आता आम्ही ज्या पद्धतीने बोलतो आय एम चेष्टेत बोलतो पण ऍक्च्युअली कधी कधी सिरियसली पण की हा आपलं ठरलेलं आहे. पण तर कसं आहे की काही काही गोष्टी आणि काही काही सिच्युएशन्स असतात ना तिथं तुम्हाला ते केल्याशिवाय पण भाग पडत. मी तेच म्हणालो ना, यू कांट. केल्यानंतर रिग्रेट करणं. हे पण सांगते, ह्याच्यात ऍड ऑन सांगते की कधी कधी तो रिग्रेट पण नाही येत. एक्झॅक्टली. मला म्हणजे मी माझ्या नाही सगळ्यांचंच बघा. सीन मध्ये मी काहीतरी गोष्टी बोलली, हा, दुखवलं, हर्ट केलं. हा, म्हणजे आपण तर काय मारतच नाही कुणाला, बोलूनच हर्ट करणार आहे. हा, स्पष्ट वक्ते असल्यामुळे काही गोष्टी एक्स्ट्रीम लेवलने पण बोलल्या जातात. बट जेव्हा मी शांत होते ना, कारण मला माहिती माझा 15 मिनिटे नंतर 20व्या मिनिटात बरोबर. बट जेव्हा मी विचार करते तर मग हे गरजेचं होतं बोल. हो, आणि ते रिग्रेट नाही होत. मग तेच म्हणतो. हे बा, इथं तो महाभारतातला कोट येतो जो श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला की अर्जुन जेव्हा म्हणतो की मी माझ्या भावांना नाही मारू शकत, हा माझा अधर्म आहे आणि माझ्या कुठल्याच शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही की मी माझ्या सख्या रक्ताला मारायचं. हे कृष्ण देवा तू काय करायला होतोयस मला, मी नाही करत. त्यांनी त्याचा बाण चरणी ठेवला आणि सोडून चाललं युद्ध.
तेव्हा कृष्णाने सांगितलेला कोट आहे, जर तुझा सख्खा नातेवाईक जर अधर्म करत असेल आणि तो अख्ख्या येणाऱ्या पिढीला भोगावा लागणार आहे, तुझ्या देशाला भोगावा लागणार आहे, ह्या पृथ्वीला भोगावा लागणार आहे, ट्रस्ट मी, तुझे हात चालवणारे आहेत, तुझ्या हातात सगळं दिलेलं आहे, तू चालवतोय, पण त्याला फोर्स देणारा मी आहे. मी स्वतःहून नाही येत, पण यू आर द मीडियम टू डू दॅट बिकॉज आय हॅव चूजन यू टू डू दॅट, टू बॅलन्स इट दिस. बिकॉज तुझ्यात तेवढे पुण्य आहेत की तू आज मला सारथी म्हणून इथं पकडलेला आहे, मी तुझ्या गाडीचा सारथी म्हणून चाललोय, ॲज अ ड्रायव्हर म्हणून चालतोय, तर माझं हे कर्तव्य आहे की तुला सांगायचंय की तू जे करतोयस ते तू नाही करत, तुला करायला लावणारा मी आहे. आणि मग तेव्हा पहिल्यांदा अख्ख्या महाभारतात एकच टाइम श्रीकृष्णांनी त्यांचं रौद्र रूप दाखवलं, मोठं एकदम, आजपर्यंत कधीच दाखवलेलं नाहीये की ज्याच्यात पूर्ण सृष्टी, हे युनिव्हर्स, हे पूर्ण मल्टी युनिव्हर्स सगळं दाखवलंय, करता धरता मी आहे म्हणून. मग तेव्हा लक्षात येतं अर्जुनाला, अरे बापरे, आपण तो साला पैदा है, अपन ऐसा कर रहे, कठपुतली है, डायरेक्टर तो वो है, स्क्रीन प्ले वो लिखा, राइटर वो है, तो एक्टर कांट चूज टू एक्ट इफ ही इज और शी इज डूइंग द एक्ट इन द फिल्म, ही और शी हैव टू डू एज डायरेक्टर सेज, डायरेक्टर वो. तर तिथं जे सही धर्म आहे तो धर्म आहे. इफ तुझा सख्खा भाऊ इथं उभा आहे आणि कुठल्या मुलीवर अत्याचार करतोय किंवा काहीही करतोय, यू हॅव दॅट अथॉरिटी टू टेक अ नाईफ अँड किल मी, आणि ॲट दॅट टाइम यू आर नॉट डुईंग अ रिग्रेशन की अरे बापरे मैंने नाही. ह्या जगातून तो रावणाची सोच घालवली, तो दुर्योधन घालवला, तो दुःशासन गेला, तो कंस मामा गेला, तो शकुनी मामा गेला, आणि ते करायला लावायला श्रीकृष्णांनी सांगितलेलं. त्या टाइमिंगला रिग्रेट नाही करायचं. म्हणूनच सगळ्याच धर्मांमध्ये, जैन असो किंवा बाकीचा कुठलाही धर्म, मराठा, ब्राह्मण, एनिवन, प्रत्येकाच्या ह्याच्यात एक सांगितलेलं आहे, जर मी तुला त्रास देतोय ना तर तो मी पाप करतोय, पण जर तो त्रास तू सहन करतोयस तर तू महापापी आहेस. यू हॅव टू टेक ऍक्शन अपॉन दॅट. तर ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता थोडं टॉपिकच चाललाय तर हा प्लीज आस्क मी. तर मोस्टली आता चला ठीक आहे, काही माणसं असतात, म्हणजे मी मुलींचंच बोलते की खूप मुली अशा असतात, खूप सेन्सिटिव्ह असतात. बरोबर बरोबर. तर त्यांना आपण खूप त्यावेळेने समजून सांगायला पाहिजे. नाही नाही कंटिन्यू. हा, तर त्यांना आपण खूप म्हणजे त्यावेळेस गोंजरून बाबा प्रेमाने, पण एक पॉइंट येतो, आता माझ्या पण खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की त्यांना मी त्यावेळेला नाही एका पॉइंट नंतर समजू शकतो, म्हणजे भाई तू मॅड आहे का, भाई असलं नसतं, एकाने कान म्हणजे कानात चार मारून ये, म्हणजे अगदीच अगदीच बरोबर आहे की मग. जर समोरचं ते आहे ना, मी माझ्या मित्रांमध्ये माझं पण म्हणजे होतं अगदी अगदी चिडचिड होणं. हा हा, चिडचिड म्हणा किंवा मी बोलते, हा बरोबर बरोबर. मग ते माझ्या टरकून असतात काही गोष्टी, टॉपिक काढलं असेल ती रिॲक्शन येणार. बट काही मुलींना असं असतं की त्या गोष्टींचं ना खूप गोंजरून एक सिम्पथी गेम मी बोलू शकते की आय डोंट नो सिम्पथी इज करेक्ट वर्ड कशासाठी पण एक्झॅक्टली. फॉर एक्झाम्पल की कुठली आता एखादी गोष्ट चालली ना ऑफिस ती मी मुलगी, हा जी फ्रेंड आहे ते काय कर, आता फॉर एक्झाम्पल जर ऑफिसमध्ये एखादं तुम्हाला कोण काय बोललं, आता माझा टीयर आहे, तुम्हाला काहीतरी बोललं, जसं तो मलाही बोलतो, सेम आहे सेम, पण माझी माझा स्वभाव वेगळा, मी एक रिॲक्ट करायची किंवा ऍक्सेप्ट करायची वेगळी, पण तुझा स्वभाव वेगळा की बाबा तू ऍक्सेप्ट नाही करू. तर प्रॉब्लेम काय होतं की ह्याने काय होतं, जे तुम्ही मग रडणं, मुळमुळ राहणं, मग परत नंतर तुम्ही इकडे येणार, बघा ना असं बोलला, रोना करणार कंटिन्युअसली. ठीक आहे, एकदा करा तुम्ही, मी एकदा समजा, तीनदा समजेल, पण फोर्थ टाइम मग माझ्या डोक्याची शिट्टी हिलाच मारणार, तुझी चुकायचं. एक्झॅक्टली. मग ते अशा टाइमिंगला काय होतं की मग हे नाही करू शकत, आणि हे मी फक्त मुलींचंच नाही, पोरं पण असू दे की, होय की. भाई माझे असे पण काही मित्र आहेत की ज्यांना असं सांगावं लागतं, अरे भाई बोल ना, स्टँड घे, एक्सप्रेस कर, स्टँड घे, सिंपल शॉर्ट फॉर्म स्टँड घे. पण ते नाही होत. अशा वेळी आपल्याला बोलल्याशिवाय काहीतरी, मग हे धर्म आहे ना, अधर्म नाही आहे हा. वापरावं लागतं. हो, हर्ट होतो त्या पुढच्या माणसाला. मी त्याचं उत्तर डायरेक्ट देतो, हा धर्म आहे. अशी चिडचिड होतीच, नाही असं नाही, पण जर तुम्हाला एंड ऑफ द लाईफ जर काय हवा असेल तर पीस आणि रिग्रेट नाही झालं पाहिजे की मी कुणाला तरी त्रास दिला. कारण आता तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो, इथं 3 आपले वेगळे सोल आहेत, हे बॉडीमध्ये वेगळे आहेत, पण जर असं इमॅजिन केलं तर वी आर कनेक्टेड लाईक वी आर, म्हणजे सिंपल उदाहरण देतो, समुद्र आणि समुद्रातून येणाऱ्या लाटा हे वेगळे आहेत की एक आहे, त्यात पण पाणी. एक्झॅक्टली.
मग ही एनर्जीची फ्लो होती आपल्यात ती सेमच आहे. तो आत्मा हा आत्मा आणि हा आत्मा एकच कनेक्टेड आहे. हे आपलं एक समुद्र आहे, त्याच्यात आपल्या हे जी बॉडी आलेली ती लाट आहे. मग आत्ता आपण डिस्टिंग्विश करतो, अडकतोय की आपल्याला एकामेकाला की आपण किती चांगलं प्रूव्ह होणार नाही होणार किंवा काय. पण ॲट दी एंड ही लाट ह्या समुद्रातच मिक्स होणार आहे. म्हणजे जी सोल आहे आजपर्यंत जनरेशन टू जनरेशन जर काढत आलात तर एक अमिबापासून हे सगळे जन्माला आलेले मनुष्य, आठवला तो स्कूलवाला की त्या एक इंद्रिय जीवांपासून हे पंचेंद्रिय जीव बनलेला आहे. इंद्रियामध्ये सेन्सेस, तो एक इंद्रिय सेन्स होता, सेन्स एकच होता. आता हे आपल्याला 5 सेन्स दिलेले आहेत. मग हे एक्झॅक्टली 5 सेन्स. मग हे जे काय आहे ते तिथूनच आलेलं आहे पाणी. मग तिथून हे वेगळं वेगळं झालेलं आहे. म्हणजे एक झाड आणि त्याचे हे ब्रांचेस आहेत. मग ब्रांचेस असं नाहीत म्हणू शकत की मी वेगळं झाड आहे. ऍट द एंड जे रूट्स आहेत तिथनच त्याला पाणी मिळत आहे. मग आपण कुठं ना कुठेतरी इंटरकनेक्टेड आहोत. मग ऍट दी एंड जर आपल्याला त्या पाण्यातच परत जायचंय, त्या झाडाशीच मिळायचंय, तर तुम्ही हे नाही म्हणू शकत की अरे बापरे मी केला तर केला कांड, आता फरक नाही पडत. पण जो आत्मा आहे ना त्याच्यावर तो लोड येतोय ना, तो शुद्ध होणं गरजेचं आहे. आणि त्या शुद्धतेसाठी मी माझं काम करतो की बाबा माझ्याकडनं चुका होणार, मी ह्युमन आहे आणि त्या चुका कमी व्हाव्यात आणि झालेल्या त्याला माफी मागावी म्हणून मी काम करत असतो काही ना काहीतरी, ज्याच्यातनं त्याला तिथं माझा बॅलन्स शीट योग्य होईल. मी ह्याला नेहमी सांगत असतो, वरच्यावर तुम्हाला वाटत असेल की पियुष सरांना हा बोलून गेला किंवा काय झालं, ॲट दी एंड जेव्हा टॅली कराल ना बॅलन्स शीट, तेव्हा माझं कुठंतरी प्रॉफिटमध्ये दिसेल. कारण मी त्याला रिॲक्ट असं करतो की नाही तो पण एक आत्मा आहे, मी पण एक आत्मा आहे. वाटतंय का की आपण खूप स्वतःला कंट्रोल ठेवावा लागतो? नाही, मी कंट्रोल नाहीच आहे म्हणून तर दुर्दैव आहे. नाही मी हे तुम्ही नाही त्याचं नाही चाललंय, कुणीच कंट्रोल नाही ठेवायचं. माझा मुद्दा आहे जे काय आपण कांड करतोय ना त्याला रिव्हर्सेबल कसं करता येईल किंवा त्याला कॅमोफ्लॉज कसं करता येईल चांगल्या कामाने. जर तुम्ही 10 कामं खराब केलीत ना तर ऍटलिस्ट 50 कामं चांगली होतील ह्याची गॅरंटी तरी आपण घेऊ शकतो. त्याच्यावर मी काम फोकस करतो. माझा विचार करते मी करू शकते, कोणीही करू शकतं. इन केस तुमच्याकडे कोण डिलिव्हरी बाय पार्सल घेऊन आला अमेझॉनचा काय, त्याला एक ग्लास पाणी द्या. तो थकलेला उन्हात आलेला, त्याला बाबा एक चॉकलेट दिलं, थँक्यू म्हणाला, ग्रीटिंग केलं, भाई बरं आहे का, 2 मिनिटं बसायचं आहे का, हे जेस्चर त्या आत्म्याला तुम्हाला थँक्यू म्हणायला मजबूर करेल आणि ते थँक्यू तुमच्या त्या पापाला तोडायला मजबूर करेल. कारण तो अनगिनत तुम्ही पाप केलीत आणि हे जाणून बुजून की मला पुण्य पाहिजे म्हणून नाही, कन्सर्न आहे. आणि हेच तर सगळ्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे, एकमेकाची कन्सर्न करा. असं नाहीये की हा मला मर्डर बॉडी टाकायच्यात कुठं टाकू, वो नाही, डिलिव्हरी बॉय को झापताय, मार दिया इसने, उसका आत्मा मार दिया रहेगा. मैं तो बोलूंगा इसको, आई गॅरंटी फॉर हिम. हे एक्झाम्पल जे तुम्ही दिलं ना, आता टू बी व्हेरी ऑनेस्ट मी पण अशी आहे की हा चला पार्सलाला घेतलं आणि हे गेस्चर मला पण नाही समजत. टू बी व्हेरी ऑनेस्ट मी पण असं त्या बाबतीत थोडी नाही आहे. पण हा नॉर्मल जिथं गोष्टी करायच्या किंवा जिथं काही गेस्चर द्यायचं तर ते नॅचरली माझ्याकडनं दिलं जातं. मग तेच मी म्हणतो, ठरवलं तर ते नाही होत. मी म्हणतच मी पुढं वाक्य काय बोललो, इफ यू आर डुईंग इंटेन्शनली, जाणून बुजून केला, दॅट इज फुल्ली रॉंग, चौकडी खतम. इट शुड बी फ्रॉम इनसाइड. आणि दॅट वॉज द एक्झाम्पल. सी मी काय प्रत्येक येणाऱ्याला बसा किंवा जा, अरे पण आपल्याला दिसतं ना की पुढचा माणूस थकलाय किंवा नाही, एवढे तर देवानी दिलेले हे सेन्सेस आहेत त्याचा. मग ह्या पंचेंद्रिय म्हणजे 5 सेन्सेसचा एक सेन्सचा यूज छान केला ना तुम्ही, देवाने 5 दिलेत ना, त्यातला डोळ्याचे सेन्स आहेत, बघितलं बाबा दिसलं, मी जेस्चर केलं आणि ते मला आतून आलं, अरे बापरे नाही मला दाखवून द्यायचं देवाला मी चांगली किती, किंवा मला सगळ्यांना स्वतःला प्रूफ करायचं. नो, इन दॅट केस यू आर डुईंग डबल रॉंग थिंग्स. इफ यू आर डुईंग टू शो और प्रूविंग टू शो, खत्म, वो 10 गुना पाप में इंक्लूड होगा, नॉट इन अ पुण्य वे. मी तर ह्यांना कंटिन्युअसली सांगतो, एक काम असं चांगलं करा जे राईट हँडनी केलं पण लेफ्ट हँडला माहित नाही झालं पाहिजे की राईट हँडनी काय काम चांगलं केलंय. दॅट शुड बी इनोसन्स इन यू आर डुईंग द वर्क. इंटेन्शन सगळ्यात महत्वाचं आहे.
आणि मी ते सांगून खूप थकलो सगळ्यांना. इंटेन्शन इतकं इम्पॉर्टंट आहे. बघ, मी टोचून बोलतो, रागात बोलतो, मला मान्य आहे, तेव्हा मी पाप करतो. पण माझ्या मागचा उद्देश काय आहे हे जर क्लिअर असेल ना, दॅट पाप बिकम्स डबल पुण्य. हाऊ आय विल टेल यू इन अ सिंपल मॅटर. ये चाकू लेके मर्डर किया, ओके ओके, मर्डर खत्म. इसको एज अ जज मैंने फांसी चढ़ाया, तो मैंने भी इसका मर्डर किया. पण मग प्रत्येक जज हा नरकातच जागा बुक करून बसायला पाहिजे होता जर असं असेल. नाही, देवाने काय इथं तुम्हाला ऑप्शन, आणि हे काही माणसाने लिहिलेलं नाहीये, लॉजिकली बघतोय. त्यांनी मर्डर केला त्याच्या स्वार्थासाठी, की त्याच्यातनं त्याचा काहीतरी फायदा होईल. त्यांनी जे इंटेन्शन केलेलं त्या इंटेन्शननी जजनी नाही दिलं. जजनी त्याच्या इंटेन्शनला मारलं. बघितलं की त्याला ते काय म्हणतात, सारे दलील सुनने के बाद ये फैसला नजर आता है कि उसके पीछे का ये वजह थी, वजह ये थी, तो मेरा डिसिजन ये है. पण इथंच यू आर डुईंग सेल्फ डिफेन्स. ते मारायला आला आणि त्याचाच मर्डर केला. इफ दॅट आर डुईंग यू, ओके, यू आर डुईंग पुण्य. सेल्फ डिफेन्स इज द मोस्ट फर्स्ट प्रायोरिटी. इन दॅट केस इफ यू डू दॅट थिंग, ग्रेट. पण जर आमच्या दोघांच्या मागचा मोटिव्ह काढला तर आम्ही दोघंही मर्डरर आहोत, जज आणि मर्डरर. तो त्यांनी मर्डर केला, मी ह्याचा मर्डर केला. तो दोघांचा मोटिव्ह सेपरेट केल्यानंतर मला जस्टिफाय करू शकता की एक जजनी मर्डर केलं. नाही, जजनी सजा दिली, न्याय केला. तर इसके लिए हम सैटरडे संडे में